गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर मग सकाळ झालेली आहे आणि आज शर्लीने घेतलेली शाळेला सुट्टी आणि मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. आज आम्हाला मम्मीचा बड्डे होता, सेलिब्रेट करायसाठी इंदापूरला जायचं होतं. म्हटलं फटाफट काहीतरी स्वयंपाक वगैरे करून घेऊयात, म्हटलं भाजीला फोडणी द्यावी. आणि आज माझा बेत होता वांग्याचा, आणि नाश्त्याला वगैरे करता येईल आणि ह्यांना डबा पण द्यायचा होता. तर बघा, तर मग मी वांग्याची भाजी कशी करते आणि वाटण काय काय टाकते. तर काय वाटण टाकते म्हणजे त्याच्यामध्ये टाकते शेंगदाणे, थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, ती वॉश केलेली आहे. आणि ती सगळं मिक्सरला एकदम करणं बारीक, मस्तपणे बारीक करून घ्यायचं. ही फोडणी दिलेली आहे आणि थोडंसं मंद आचेवरती वांग्याला असं म्हणजे फोडणी देऊन घेतली आणि ती वाफवून घेतलं. मग नंतर काय केलं, गॅस फुल केला आणि मस्त ते वाटण काढलेलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आणि म्हटलं चला तर मग दुसरं पण काम आहे. आणि आज काय आहे, माझ्या मम्मीचा बड्डे आहे आणि म्हटलं बड्डे सेलिब्रेट करायचं आहे. आज गावाला जाणार होती पण तिला बळच ठेवून घेतलं. म्हटलं बड्डे सेलिब्रेट करूयात आपण. मस्त फटाफट चपाती करून घेतली आणि बघितलं जाऊन तर बघा, तर मग हे सगळे उठून बसले होते. माझा स्वयंपाक चालू होता तो पण त्यांचा मस्त एक बेडरूममध्ये धिंगाणा चाललेला. आणि मग नंतर काय बाबा, बड्डे विश कार्यक्रम चालू झाला. मम्मीला बड्डे विश करत होते, दादू मी आम्ही सगळ्यांनी मम्मीला बड्डे विश केलं. आणि न करताच मम्मी पुढे बळच हात घ्यायची बड्डे विश करायला. आणि बघा तर मग हे काय, हे 3 माकडं बघा, आमची छोटीशी माझी पिल्लं मस्त मोबाईल बघत बसलेली. आणि मग नंतर म्हणलं की आपण शेतामध्ये लावलंय ते बघून येऊयात. आणि मला कसं झालं माहिती आहे का, खूप कष्ट केले मी शेतामध्ये, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे. कसं येतंय कसं नाही मला बघायचं आहे, म्हणजे किती उगवतंय. आणि काय झालं तर पाण्याचं माझं जरा जजमेंट चुकलं होतं, त्याच्यामुळे काय बी सगळे खाली वाहून गेले होते. त्यामुळे थोडी एक्साइटेड आहे, कुठं कुठं बी येत आहेत म्हणजे उगवून येत आहेत काय. आणि बघा तर मग एवढं छान आलेलं उगवून. आणि नंतर आम्ही घरी आलो, मस्त नाश्ता करून घेतला, शिरखुमा खाल्ला. आणि म्हणलं आता इंदापूरला जायचं, म्हणलं आंघोळ वगैरे केली, आवरलं. आणि म्हणलं हे काय बाबा, आपले यांच्या शेतामध्ये ह्यांना बांधावं पहिल्यांदा, म्हणजे मी कसं इंदापूरवर नाही येईपर्यंत ह्यांचं पण खाऊन होईल म्हणजे छान असं. आणि काय जायचं आवरावर चालू होती म्हणून मी शेळ्यांना बांधलं. आणि त्यानंतर मम्मी पण आली. बघा तर मग आमचं छोटे सरकार बघा, मस्त चष्मा वगैरे लावून हिरो आहे माझा तो, कसं मस्त दिसतोय, किती छान क्यूट. आणि बघा तर मग मस्त आज मम्मीचा बड्डे म्हणून मम्मीचं थोडंसं फोटोशूट केलं. आणि काय बाबा, एखादा फोटो काढला हा हा छान आहे छान आहे म्हणत म्हणत मस्त केला. आणि आज जाऊन आलो आम्ही इंदापूरला, मस्त मम्मीचा बड्डे वगैरे केला. आणि घरी आल्यानंतर बघा 5 वाजता असं थोडंसं चहा वगैरे घेतला. आणि दादूचा चालला होता, शर्लीन थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे कुचमलेली होती. आणि नंतर आईंनी काय केलं, जी शेळ्या शेतामध्ये बांधलेल्या आपण सकाळी, त्या घरी घेऊन आल्या. हे आहेत आमच्या सासूमा आणि त्यांनी शेळ्या घेऊन आल्या. म्हणलं चला तर मग आता शेळ्या वगैरे बांधते. आणि हे बघा तर मग शाळांचं म्हणजे आल्या आल्या यांचं इकडे तिकडे चालूच होतं. बघा तर मग आणि नंतर 7 वाजले होते. दादू मस्त रुबाबात पुढे शेतात बसलेला, त्यांचा खेळ चालू होता. आणि किती छान वाटतंय बघा संध्याकाळचं. चला तर मग बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.